हॅलो फ्रेंड, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमच्या इथे शेजारी ना कालभैरवनाथाचं मंदिर आहे. तर तेथे आज राहाडी जागरणाचा कार्यक्रम आहे. तर राहाडी जागरण म्हणजे ना तेथे असं विस्तू असते आणि एक असं मोठं खंडेल असतं आणि त्याच्यात विस्तू पेटवलेलं असते आणि त्याच्यावरून चालावं लागतं. तर मग असं राहाडी जागरणाचा कार्यक्रम आहे. तर आज तो तिथे आहे, तर आम्ही आता सगळे तिथे जाणार आहे. तर मग आता आम्ही बघू पायी जातो की गाडीवर जातो. तर मग आता तुम्हाला पण मी दाखवणार आहे की कसं असतं तिथलं राहाडी जागरण. तर तुम्ही पण नक्की बघा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मी आता जाते तयारी करायला. चला तर फ्रेंड्स, आता आम्ही रेडी झालो आहे. तर आता आपण जाऊया राहाडी जागरण बघण्यासाठी. चला तर मग. तर पण आता आम्ही चाललो आहे यात्रेला. आता अंधार पडत आलेला आहे. तिकडे कार्यक्रम चालू झाला आहे. इथे शेजारच्या पूजा तिथे त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे आता. चला मग आपण जाऊया. फ्रेंड्स, आता आम्ही फायनली पोहोचलो आहे. तर येथे सर्वजण त्या बाबांचे दर्शन घेत होते व आम्हीसुद्धा त्या बाबांचे दर्शन घेतले. व आम्ही दर्शन घेतल्यानंतर मम्मीसुद्धा त्या बाबांचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. व दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे जेवणासाठी आलो. तर जेवणासाठी इथे वरण भात व बुंदी होती आणि आमच्यासोबत भरपूर लोक जेवणासाठी सुद्धा बसलेले होते व कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा भरपूर लोक आलेले होते. व आता आम्ही कार्यक्रमाकडे निघालो आहोत. आता इथे कार्यक्रम सुरू झालेला आहे. हॅलो, बाहेर कोणी महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी ते बाबा व त्यांचे भक्त त्या निखाऱ्यावरून चालतात व त्यांचं चालून झाल्यानंतर ज्या व्यक्तींची इच्छा असते की आपण पण त्याच्यावरून चालावं, तर त्या व्यक्तीसुद्धा त्याच्यावरून चालतात. तर मलासुद्धा मागच्या वर्षी जायचं होतं, पण मला भीती वाटत होती म्हणून मी गेले नाही. तर यावर्षी मी चाललेच. तर मग काहीच होत नाही त्याच्यावरून गेल्यानंतर. ज्याला जायचं असतं ते जातं त्याच्यावरून, काहीच होत नाही तिथे गेल्यानंतर. तर अशी होती ही यात्रा. तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.